नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी विषय आहे गणित। यामध्ये आपण व्यवहारी अपूर्णांक यामधील उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, अपूर्णांकामध्ये अनेक प्रकारची गणित आहेत। तर बघा, अपूर्णांकामध्ये आपल्याला समछेद अपूर्णांक, भिन्नछेद अपूर्णांक यांची जर बेरीज वजाबाकी हे काढता आलं तर आपल्याला अपूर्णांकावरचं कोणतंही गणित विचारलं तर आपल्याला सहज त्याचं उत्तर काढता येणार आहे, म्हणजे तो प्रश्न सहज सोडवता येणार आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशीच काही गणितं बघूया। बघा, इथे पहिला प्रश्न आहे, एका संख्येचा 5वा भाग 43 असेल तर ती संख्या कोणती? प्रश्नाचं उत्तर आपण असं काढायचं आहे, एका संख्येचा, मग एक संख्या म्हणजे x घेऊया, चाचीचे म्हणजे काय, गुणाकार, 1/5 बरोबर कितवा भाग आहे, 43वा भाग आहे। म्हणून मग काय करायचं आहे, x ची किंमत काढायची आहे, म्हणून मग x इथेच ठेवूया आणि ही आहे संख्या ती तिकडे जाईल, म्हणून मग बरोबर 43 आणि हे काय आहे गुणिले, बघा संख्या तीच राहते, फक्त चिन्ह बदलतं। मग इथे गुणिले 1/5 आहे, मग इकडे गेल्यावर काय होणार आहे, भागिले 1/5 होणार आहे। आता बघा, 43ला 1ने भागलं तरी 43 येतं, पण 5ने भाग जात नाही। मग आपण काय करूया, आपण काय करतो, अपूर्णांकामध्ये भागाकार आला तर काय करतो, याचं गुणाकार करतो। मग बघा, या पद्धतीनं 43 इथे भागाकाराच्या ऐवजी गुणाकार चिन्ह करूया, फक्त काय करूया, गुणाकार इथे वरचा खाली आणि खालचा वर करूया, म्हणजे 5 वर राहिले आणि खाली 1 राहिला। मग आपण आता काय करतो, 43 गुणिले 5, छेदामध्ये 1 लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरीही चालतो। मग गुणाकार करूया, 5 त्रिक 15, हातचा आला 1, 5 चोक 20, 20 आणि 1 21, मग आपलं उत्तर किती आलंय, 215। म्हणजेच एका संख्येचा म्हणजे 215चा 5वा भाग म्हणजे 43 आहे। मग ती संख्या आपण कोणती शोधली, 215। या पद्धतीने आपल्याला या प्रकारचे प्रश्न सोडवायचे आहेत, म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 215। बघा, दुसरा प्रश्न, आता इथे सगळीकडे छेद समान आहे आणि काय आहे, बेरीज करायची, अपूर्णांकांची बेरीज करायची आहे। जर छेद समान असेल तर आपण काय करतो, छेद एकदाच लिहितो आणि बाकीचे अपूर्णांक आहेत त्यांची काय करतो, बेरीज करतो, म्हणजे या पद्धतीनं 515 अधिक 799 अधिक 626 आणि भागिले 1940। आता यांची जर आपण सगळ्यांची बेरीज केली तर किती येतं, 1940। तुम्ही करून बघा, छेद आहे तसा लिहून घेतला। आता याला भाग जातो, 1ने भाग जातो, मग 1/1 म्हणजेच किती, 1 असतो, म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघा, बघा इथे अपूर्णांकांची बेरीजच आहे, पण छेद कसा आहे, भिन्न आहे। मग छेद समान असेल तर आपण डायरेक्ट बेरीज केली, पण आता मात्र आपल्याला डायरेक्ट बेरीज करता येणार नाही। आधी काय केलं पाहिजे, अपूर्णांकांचा छेद समान करून घेतला पाहिजे। मग आपण काय करूया, ग्रुप करूया, आधी या दोघांमधला छेद समान करूया। बघा, 2/6, आता आपण काय करूया, अधिक 1/2। आता बघा, जर या 2ला जर मी 3ने गुणलं तर इथे 6 येते, मग इथे काय करायचं आहे, गुणिले 3, छेदात 3ने गुणले म्हणून मग अंशाला पण काय करायचं आहे, 3ने गुणून घ्यायचं। बघा, 2/6 अधिक 3 1 3, 3 2 6, बघा छेद समान झाला, ह्यांची आपण बेरीज करूया, 2 आणि 3 5 आणि छेद आहे तसा एकदा आपण लिहून घेतला 6। आता याचं उत्तर किती आलं आहे, 5/6। बघा इथे मी जरा बाजूला घेते, या दोघांचं उत्तर आपण काढलं आता 5/6 अधिक हे 3/12 लिहून घ्यायचं, अधिक 3/12। आता बघा, जर आपण 6ला 2ने गुणलं तर बरोबर काय येतं, 12 येतं। मग बघा बरं, 5 गुणिले 2 आणि 6 गुणिले पण 2, मग बघा 2 पंचे 10 आणि 6 दुने 12, म्हणजे ह्याचं आपण गुणल्यावर एवढं आलं, अधिक 3/12 अधिक 3/12। मग बघा 10 आणि 3 किती होतात, 13/12, म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय, 13/12।
मग बघा बरं, पर्याय क्रमांक 3मध्ये आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 योग्य. दुसरा प्रश्न बघा. आता इथे अपूर्णांकांचा छेद भिन्नच आहे, पण वजाबाकी पण आहे आणि बेरीज पण आहे. मग मगासारखं काय करूया, या दोघांचा आधी काय करूया, सोडवून घेऊया. आता बघा, 5च्या पाड्यात 7 नाही आहेत, 7च्या पाड्यामध्ये 5 आहेत. मग अशा वेळी काय करायचं, या दोघांना 7ने गुणायचं, या दोघांना 5ने गुणायचं. मग बघा 4 गुणिले इथे 7 आणि बघा 5 गुणिले 7 म्हणजे या दोघांना या 7ने गुणले, वजा 1/7 या दोघांना या 5ने गुणायचं. ठीक आहे. आता बघा 4 7 28, 5 7 35, वजा 5 1 5 आणि 7 5 35. बघा बरं, छेद समान आहे, उत्तर किती आलं. मग काय करूया, अंशांची वजाबाकी. 28मधून 5 गेले 23 आले आणि खाली छेद आहे तसा लिहायचा. मग बघा या दोघांचं उत्तर किती आलं, 23 अंश छेद 35. आता इथे काय करूया, या दोघांचं जे उत्तर आलं हे 23 अंश छेद 35, त्याच्यामध्ये काय करूया, अधिक 1/3. आता बघा इथे पण छेद समान होत नाही आहे, कारण 35च्या पड्यात 3 नाहीत आणि 3च्या पड्यात 35 नाहीत. मग काय करायचं, या दोघांना 3ने गुणायचं. मग बघा 23 गुणिले 3 आणि 35 गुणिले 3, अधिकचे इथे अधिक आणि आता 1/3ला ह्या 35ने गुणायचं, म्हणजे दुसऱ्याच्या छेदाने गुणायचं. आता बघा याचं उत्तर किती येते, 23ला 3 ने गुणलं, 3 त्रिक 9, 3 दुने 6, अधिक 35 1 35 आणि बघा 3 5 15, हा चाला 1, 3 त्रिक 9, 9 आणि 1 10, छेद 105 आला. यांचा गुणाकार केला तर 105 येते. मग काय करूया, अंशांची बेरीज करूया. 9 आणि 5 14, हातचाला आला 1, 6 आणि 3 9 आणि हातचा 1 10, 104 छेद 105. मग बघा बरं, 104 अंश छेद 105 पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न काय आहे, अपूर्णांकामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. त्याच्यामधले बघा पुढे, अंश दिलेत पण छेद मात्र दिला नाही. छेदाच्या ठिकाणी फुली आहे, सगळीकडे फुलीच आहे, म्हणजे छेद कसा आहे, समान आहे आणि त्याचं उत्तर किती आहे, 12 आहे. मग फुलीच्या जागी कोणता अंक येईल ते आपल्याला काढायचं आहे. आता बघा फुलीच्या जागी समान अंक आहे आणि त्याचं उत्तर आहे 12. तर आपण या अंशांची बेरीज करूया. बघा 17 आणि 5 22, 22 आणि 2 24, इथे वर किती आलं, 24 आलं. आता मला सांगा 12चा पाढा 24पर्यंत म्हणा, 12 दुने 24 आहे की नाही. मग इथे किती असणार आहे, 2 असणार आहे. बघा इथे 2 2 2. मग बघा इथे बेक के बे बे दुने 4, 12/1 म्हणजेच किती, 12. म्हणजेच फुलीच्या जागी कोणता अंक आला, तर 2 हा अंक आला. म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये व्यवहारी अपूर्णांक यामधील काही गणितं आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतली आहेत. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन घटकासहित. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.